हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण। तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर बघा, हा पहिलाच पळून गेलेला आहे। व्लॉगला सुरुवात केली आणि तेव्हाच तो पळून गेलेला आहे। आणि आज आपल्याला जायचंय इथून तिकडे, म्हणजे ह्या घरून त्या घरी जायचंय। तर व्लॉग सुरुवात झालेला आहे आणि सगळं सामान पण बाहेर काढलं, तुम्ही सामान बघू शकता। तर त्या सामानांमध्ये सामान पण आपल्याला पॅक करायचे। माझं बेबीचं सगळं काढलेलं आहे सामान, त्यात माझं कमी पण बघा, हे सगळं बेबीचं सामान आहे। आणि आत्ताच मी तिला इतकं सामान घेऊन ठेवलेलं आहे। ते आता ते कसं पॅक होणार आहे, काय होणार आहे, पण आम्हाला पटापट पॅकिंग करावी लागणार आहे। बॅगा वगैरे बाहेर काढून ठेवलेलं आहेत। मम्मी तिचं बाकीचं सगळं ते गोल्ड वगैरे आहे ते काढतीये। तर चला, सुरुवात झाली। व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कसा होतोय काय होतोय। जसा होईल तसा करणार आहे, कारण आता धावपळ पण आहे, घाईघाई पण आहे, सगळी आवरावर पण सुरू आहे आणि ते लोक पण निघणार आहेत। तर त्याच्यामुळं जसा होईल तशा क्लिप घेणार आहे। तर थोडंसं समजून घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर तुम्ही बघू शकता, एवढा सगळा हे सगळा जो राडा पसारा करून ठेवला होता मी, कारण पप्पा म्हणत होते अगोदर बेबीचं बॅग पॅकिंग कर, परत तुझी कर, पण मी सगळं सोबतच बाहेर काढलेलं। त्यात प्लस ही माझी सगळी ज्वेलरी पण मी बाहेर काढली होती। आणि 7th मंथपासून इकडं होती, 7 संपल्यापासून इकडं होते मम्मीकडं, त्याच्यामुळं प्रमोशनचे पार्सल्स, ते ज्वेलरी वगैरे खूप सामान झालं होतं माझं। तर त्याच्यामुळं बघा, एवढं सगळं तुम्हाला दिसते। पण आता सध्या तरी हे सगळं बेबीचंच आहे। माझं साईडलाच ठेवलेलं आहे का, माझं सगळं अजून घेतलेलंच नाही आहे। माझे फक्त ड्रेस असतील, साड्या तर मी घेतलेल्याच नव्हत्या इथे वरती, फक्त माझे काही सूट होते, ड्रेस, आणि बाकी सगळं तर बेबीचंच होतं। आणि बघा, इकडं सगळी ज्वेलरी ठेवली आहे। आणि त्याच्यानंतर मला अचानक ड्रेस फिटिंग करायचे होते आणि मग मी त्या काकूंना बोलावलं, पटकन त्यांना म्हटलं या, मला जायचं आहे 4-5 वाजता इथून। तर मग त्या आल्या आणि त्यांनी माझं फिटिंग वगैरे घेऊन ड्रेस घेऊन गेले। आणि बघा, आमचा शंभू मस्त असा गेम खेळत बसलेला, आपलं पिल्लू असं खाली झोपलं होतं, म्हणजे त्याला मालिश घातलेली, मालिश करून ठेवली होती त्याला, आणि त्याला आंघोळीला न्यायची होती श्रीशाला, त्याच्यामुळे तिची मालिश केली होती आणि ती माझ्या मांडीवरती होती। आणि बघा, इथून पुढं सगळं काही माझं एकदम सगळं बाहेर काढल्यानंतर आता फक्त बॅगमध्ये सामान ठेवायचं राहिलं होतं। आणि ते काम मी आणि पप्पा करणार होतो, कारण त्याच्यामध्ये पप्पा खूप जास्त एक्सपर्ट आहेत, म्हणजे पप्पा सगळं व्यवस्थित असं ठेवून देतात आणि त्यांना बॅग खूप छान सेट करता येते। तर त्याच्यामुळे आता ते काम मी पप्पांकडे दिलं होतं, मी त्यांना एक एक देत होते, म्हणजे आपल्या श्रीशाची बॅग वेगळी आणि माझ्या बॅग वेगळ्या होत्या। सो मी पहिले सगळे श्रीशाचे कपडे पप्पांना काढून देत होती पॅकिंग करण्यासाठी। तर इथून पुढे तेच तुम्हाला दिसेल आणि ते तुम्ही बघा आता आम्ही दोघं मिळून कसं पॅकिंग करतोय।
पहा फायनली माझं पण आवरून झालेले आणि मी सुंदर अशी जिम्मीचूची साडी वेअर केलेली होती आणि फौजी वगैरे सगळे आले होते. बट मी वरती पण एक पिन लावून घेतली कारण मला वाटलं नंतर श्रीशाला वगैरे जास्त टोचेल. त्याच्यानंतर बघा हे जेवायला बसले कारण खूप लेट झालता आणि पप्पा बोलले आता मी डायरेक्ट संध्याकाळी जेवतो कारण ते काय श्रीशापासून जात नव्हते दुसरीकडं. तर मग फौजी एकटेच जेवायला बसले आणि इथं सगळे आमची पॅकिंग वगैरे तयारी वगैरे करून झालती आणि संध्याकाळची वेळ झालती 6 वाजलेले. सो मम्मी तिला मस्त अशी आवरून घेत होती. तर बघा मम्मीने तिला आवरून घेतलेले. आता तिला फक्त घेऊन जायचं होतं तर आता मी घेतलेले आणि आता मम्मी आईंना साडी घालण्यासाठी फोर्स करते. जे बाळतिड्याला जे ते लोक घेऊन आल्यानंतर आपण पण आपल्याकडची द्यायची असती. तर मग मम्मीने ती साडी त्यांना दिली आणि मम्मी त्यांना फोर्स करत होत्या की तुम्ही ती साडी वेअर करा म्हणून. मग आई ते वेअर करायला गेल्या होत्या तोपर्यंत मम्मीने माझी ओटी भरली. माझी ओटी भरून झाल्यानंतर तिकडे बघू आता पाहिलं की फौजींनी श्रीशाला वगैरे घेतलेलं आहे आणि मला काय घरातून जावंसं वाटत नव्हतं कारण माझं मन खूप भरून आलं कारण खूप दिवसानंतर आता मी इथून जाणार होती आणि खूप जास्त सवय झाली ती इथं. त्याच्यानंतर फौजी मी आणि आमची श्रीशा आम्ही देवाच्या पाया पडलो, जाऊन देवाचं दर्शन घेतलं. मस्त असं हळदी कुंकू वगैरे वाहिलं, नंतर श्रीशाला पण लावलं आणि मस्त असं आम्ही देवाचं दर्शन वगैरे घेऊन नंतर बाहेर निघालो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता फौजींनी पुन्हा एकदा तिला व्यवस्थित पायावरती घातलं आणि मग आम्ही आलो बाहेर. मग आईनी साडी वेअर करून झाल्यानंतर मम्मीने आईंची पण ओटी भरली म्हणजे फक्त साडी वेअर करून अगोदरच दिलेली. मग जे ब्लाऊज पीस होता त्याची ओटी वगैरे भरली. नंतर ओटी वगैरे भरून झाल्यानंतर ते बघा त्यांचं बोलणं वगैरे चाललंच होतं. आता इथे तर मी काही जास्त बोलू नाही शकत. इथे तुम्ही फक्त बघा पुढे तर बोलण्याच्या मनस्थितीमध्ये कोणीच नव्हतं कारण सगळ्यांचं खूप मन भरून आलतं आणि मम्मीने तर रडायला सुरुवात केली ती. त्याच्यामुळं तुम्ही पुढचा व्हिडिओ तुम्ही आत्ता पुढे बघा. तर बघा फायनली आम्ही इथून निघालो आणि आता इथून आमची निघण्याची तयारी सुरू झाली. म्हणजे आता गाडीमध्ये बॅग वगैरे ठेवले आणि आता मी पण गाडीमध्येच बसणार होती. अंधार पडलेला कारण माहिती आता हिवाळ्यामुळं खूप लवकर अंधार होतो. तर पुढे आता बघा कसा होतोय व्हिडिओ.
व्हिडिओ. आपल्याला रील शूट करायची होती, त्याच्यामुळे मी व्लॉगसाठी व्हिडिओ घेतलाच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला असा दिसतोय हा व्हिडिओ, तर थोडंसं समजून घ्या. आणि फौजी एकटेच होते, त्याच्यामुळे त्यांनी छोटंसं डेकोरेशन करून मला घ्यायला आलेले. बट आपलं बारामतीचं डेकोरेशन एकदम क्लासी आणि खूप युनिक असणार आहे आणि बारामतीला आपलं खूप सुंदर होईल वेलकम. गावाकडे एकटेच फौजी असल्यामुळे त्यांनी छोटंसं डेकोरेशन करून मला घ्यायला आलते. तर असू देत, हे सुद्धा श्रीषाला आणि श्रीषाच्या मम्मीला खूप जास्त आवडलं. थँक्यू सो मच पप्पा, कारण ते एकटे तरी काय करू शकणार होते आणि गावाकडे एवढं सगळं अवेलेबल नाही होत. आणि असो, बट कसा वाटला व्हिडिओ सांगा, लाईक कमेंट शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या.